ओम नमो श्री आद्या तेय प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. काल आपण प्रेम आणि आनंद याविषयी महाराजांची बोधवचनं अभ्यासली. त्यामध्ये आनंद हा विषय आपला थोडासा शिल्लक बाकी राहिलेला आहे. त्या सर्वातली बोधवचनं आज आपण पुढे वाचायला सुरुवात करूयात. तर आपण आलो काल इथे आपण आलो होतो की रोज अगदी 5 मिनिटे भगवंताशी अनन्य व्हायला शिका. अशा त्या 5 मिनिटांचा आनंद 100 वर्षे नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडपणाबद्दल तासनतास निरूपण करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली तर जसा खरा आनंद मिळतो तसेच येथे आहे. आता इथं आपणाला ही सर्व बोधवचनं जी आहेत तर ती बोधवचनं आपणाला खरा आनंद हा केवळ आणि केवळ आत्मसाक्षात्कारामध्ये आहे हे आपणाला सांगितलेलं आहे. आणि तो आनंद प्राप्त करण्यासाठी आपणाला संतांना शरण जाणं आवश्यक आहे. आणि संतांना शरण गेल्यानंतरच आपण आत्मसाक्षात्कार भगवंत साक्षात्कार यापर्यंत पोचू शकतो. आणि जर ह्या जगात संतच नसते तर आपणाला या बाहेरचे जे विषय आहेत त्यातच आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न केला असता. आणि जन्मोजन्मी आपण तसा प्रयत्न केला आहे. परंतु जेव्हा संत आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा खरा शाश्वत आनंद, शाश्वत पूर्ण आनंद जो कायम टिकणारा आहे, जो कधीही कमी होत नाही, जो कायम टिकणारा आहे, जो कोणावर अवलंबून नाही, असा हा पूर्ण आनंद आहे. जो आनंद कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नाही, जो स्वतंत्र आहे, जो पूर्ण आहे, जो आपल्याच अंतरी आहे. आणि आत्म्याच्या अनुभूतीमध्ये आहे, आत्म्याच्या सहवासात प्राप्त होऊ शकतो. असा आत्मानंद आपल्याला प्राप्त करायचा मार्ग आपल्याला संत दाखवतात. आणि संतांमुळेच आपण आत्मसाक्षात्कार, आत्मानुभूती, आत्म्याचं ज्ञान आपणाला होतं, आत्मज्ञान होतं. आणि त्यामुळे हे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी सुद्धा जी चेतना आहे ती चेतना म्हणजेच आत्मा आहे. आणि जसा माझ्या अंतरी आहे तसाच सर्वांच्या ठायी तो आहे. ह्या सृष्टीमध्ये जे आपणाला निर्जीव गोष्टी वाटतात, जे 5 तत्व आहेत तर ती 5 तत्व सुद्धा त्या आत्मवस्तूतूनच निर्माण झालेले आहेत, त्या चेतनेतूनच निर्माण झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी सुद्धा तेच चैतन्य भरलेलं आहे. आणि जे आकार आपणाला दिसत आहेत त्यांच्या अंतरी सुद्धा तेच चैतन्य आहे की जे भगवंताचं आहे. अशी व्यापक दृष्टी पूर्ण आपली होते. जिथे पाहावं तिकडे आपणाला त्या भगवंताचंच, त्याच्या ऊर्जेचंच सामर्थ्य, त्या आत्मवस्तूचंच सामर्थ्य आपणाला जाणवतं. आपणाला आपल्या संतांना ते प्रत्यक्षात दिसत पण असतं, परंतु आपण आपल्याला एक जाणीवेच्या पातळीपर्यंत आपण येतो. आणि जसजशी ही जाणीव आपली होते तसतशी आपली भक्ती वाढत जाते. आपला शोध हा आंतरिक होत जातो आणि आपल्या अंतरी आपण असलेल्या आनंदाच्या खजाण्यापर्यंत आपण पोहोचतो. तर हे संतांच्या आश्रयामुळे, संतांच्या सहवासामुळेच, त्यांच्या संगतीमुळे आपण भगवंताच्या संगतीचा, भगवंताची अनुभूती आपण घेऊ शकतो आणि खरा आनंद आपण प्राप्त करू शकतो. आता हे सर्व इथं आपणाला काल आपण एक शेवटचं बोधवचन आपण वाचलं होतं की हा असा प्रवास आहे की आपणाला आता समजलेला आहे किंवा संत आपणाला सांगतात की आत्मानंद हाच खरा शाश्वत आनंद आहे. आणि ते जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. आणि तो आत्माच भगवंताचा आहे. त्यामुळे त्या आत्माचा आनंद जेव्हा आपण प्राप्त करतो तेव्हा आपण भगवंताचाच आनंद प्राप्त करत असतो
ही अनुभूती आपणाला येते. कारण ते आत्मतत्व त्या भगवंताच्या वस्तूतून, भगवंताच्याच आत्मतत्वातनं आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे परमेश्वराचा असलेला आनंद आणि आपला आनंद यात काही फरक नाही आहे, तोच आहे. तर हे इथे आपणाला असा आनंद आपण प्राप्त केला तरच खऱ्या अर्थाने आपण सुखी, समाधानी आणि पूर्ण तृप्त होऊ शकतो. हे आहे आणि हे आपलं ध्येय असलं पाहिजे. आता हे ध्येय साध्य करत असताना आपलं शरीर आहे, आपल्याला आपल्या गरजा आहेत शरीर टिकवण्यासाठी आणि आपली काही कर्तव्य आहेत, तर ती आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे. परंतु किंवा काही आपल्याला जीवन जगण्यासाठी 5 विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, या विषयांमधून आपल्याला जावं लागतं. तर त्या विषयांमधून आपण तेवढाच त्याचा उपभोग घ्यावा की आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त त्या भोगामध्येच आपण अडकून राहिलो तर आपल्या ध्येयापासून आपलं जीवन संपेल आणि आपल्या ध्येयापासून ध्येय आपण या जन्मात गाठू शकणार नाही. त्यासाठी आपल्याला खूप सुंदर बोधवचन महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये आगगाडी म्हणजेच रेल्वेचं उदाहरण दिलंय, प्रवासाचं उदाहरण दिलंय. ते आपण वाचून पुढे सुरुवात करूयात. की एका स्टेशनवर पेरू चांगले मिळतात म्हणून एक जण गाडीतून खाली उतरला. तो पेरू खाण्याच्या नादी किती लागेल तर आपली गाडी न चुकण्या इतका. हे जसे खरे त्याप्रमाणे शाश्वत आनंदाच्या आड येणाऱ्या वस्तूंच्या मागे लागणे बरोबर नाही. आनंद जोडणाऱ्या गोष्टी आपण करूया. तर असं ह्या बोधवचनाच्या आधारे आपणाला सांगितलेलं आहे की आपण आपलं जे ध्येय आहे ते कायम आपल्या डोळ्यासमोर हवं आहे आणि त्याला अनुसरूनच ते ध्येय आपल्या जीवन संपण्यास असं नको व्हायला की आपलं जीवन आपल्या एक वस्तूच गोळा करण्यामध्ये गेलं आणि ते ध्येय आपण नाही गाठू शकलो. त्यासाठी आपण अगदी संतुलनात प्रत्येक विषय अनुभवणं हे इथे महाराजांनी आपल्याला सावधान केलेलं आहे. पुढे सांगतात 25. आनंद मिळवणे हे सोपे आहे, पण हे समजून आपण सोपे झाले पाहिजे. आपण उपाधीने जड झालो आहोत म्हणून आपण हलके झाले पाहिजे. आनंद मिळवणे हे सोपं आहे, पण हे समजून आपण सोपे झाले पाहिजे. आपण उपाधीने जड झालो आहोत म्हणून आपण हलके झाले पाहिजेत. आता हा आत्मानंद आहे जो आपल्या अंतरीच आहे. तर त्यामुळे असं खूप काही मोठं आपल्याला हा आपल्या अंतरीच आहे. तर जितकं आपण हलके होऊ, आता आपण आपला आनंद संपत्तीत, आपण आपला आनंद आपल्या शिक्षणात, आपण आपला आनंद आपल्या नात्यांमध्ये, आपण आपला आनंद एखाद्या वास्तूमध्ये, आपण आपला आनंद एखाद्या प्रदेशामध्ये अनुभवतो. तर हा बाह्य आनंद आहे आणि त्यामुळे आपल्याला जड वाटतं की ते कसं प्राप्त करायचं किंवा प्राप्त झालेलं सांभाळायला पण आपल्याला काळजी वाटते. हा आनंद माझ्यापासून हिरावून गेला नाही पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला भीती, दडपण, काळजी हे सर्व काही असतात, ह्या उपाधी असतात. परंतु ह्याची जो आनंद आपल्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही असा आनंद आहे आणि तो आपल्या अंतरीच आहे. त्यामुळे आपण जितकं हलकं होऊ तितकं महत्वाचं आहे. जे आपले भूतकाळातले विचार आहेत, भविष्य काळाच्या बद्दलच्या चिंता आहेत, तर हे सुद्धा ओझं आहे आपल्याला. ह्या सुद्धा उपाधी आहेत. भूत, भविष्य, यश, अपयश, चांगलं वाईट, पाप, पुण्य, ह्या सगळ्यांच्या उपाधीच आहेत. या स्मृती पण, आठवणी पण, विचार पण, हे सर्व भावना, हे सर्व उपाधी आहेत. जितकं होईल तितकं आपण हलकं होत जाऊ. तितकं ह्या सगळ्या सोडून देणं, जे आपल्याला अनेक गोष्टींमध्ये आपल्याला खूप प्रचंड यश मिळालं की आपल्याला खूप आनंद झालेला असतो किंवा एखादी चांगली घटना, तर हे सुद्धा जडत्व आणणारच आहे. आपण त्यामध्येच रमून जातो, तिथे आपला क्षण वाया जातात. किंवा एखादं अपयश असेल, त्याचं एखादं काही गोष्टी असतात की मनासारख्या नसतात झालेल्या, तर ते सुद्धा जडत्व आणतं. आणि मनासारखं झालेलं असतं खरं तर ते सुद्धा जडत्व आणतं, कारण दोन्हीमध्ये आपला वेळ हा वाया जात असतो. त्यामुळे ह्या काही गोष्टी प्राप्त होतील, काही गोष्टी प्राप्त नाही होणार.
हा जीवनाचा खेळ आहे. आज जी गोष्ट प्राप्त नाही ती उद्या प्राप्त होऊ शकते. आज जी गोष्ट प्राप्त झाली आहे ती उद्या नष्ट होऊ शकते, ती उद्या हातातून निसटून जाणार आहे. वाळू जशी हातात पकडली जात नाही ती निसटून जाते. पाणी सुद्धा आपण हातात पकडलं तर ते सुद्धा निसटून जातं. तसंच ह्या आत्मवस्तू सोडली तर ह्या विश्वातली प्रत्येक गोष्ट निसटून जाणारी आहे. तर त्यामुळे त्याला तितकं अवास्तव महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. प्राप्ती झाली काय आणि नाही झाली तरी काय, कारण या सगळं निसटून जाणार आहे, काहीही इथे राहणार नाहीये. तर आपला देह पण निसटून जाणार आहे, तर बाकीच्या गोष्टी काय आहेत, काहीही इथं राहणार नाहीये. तर त्यामुळे जितकं हलकं होऊ तितकं हलकं होण्याचा हलकं आपण झालं पाहिजे, कारण तो आपल्या अंतरीच आहे. आणि आपण सत्य जीवनाचं पण स्वीकारलं पाहिजे. हे काय शाश्वत आहे आणि काय अशाश्वत आहे ह्या दोन्हीचा आपल्याला सत्सद विवेक झाला तर आपण जीवनाचं सत्य स्वीकारू शकतो, हे आहे. तर इथे आपल्याला त्या पद्धतीने सांगितलं की आनंद मिळवणे हे सोपं आहे, पण हे समजून आपण सोपं झालं पाहिजे. हे समजून सोपं झालं, ज्या काही कष्टदायक घटना असतात, होतात, पुढे येणार पण भविष्यामध्ये, तर हे रहाड गाडगाय हे चक्र आहे, त्यातून कोणी सुटू शकत नाही. त्याचं पण जडत्व आपल्याला नाही वाटलं पाहिजे. काही गोष्टी आपल्याला वाटतील, परंतु त्याने जड झालं नाही पाहिजे. हे जीवनचक्र आहे. आज जी साथ आहे कदाचित उद्या एखाद्याची नसेल साथ. ते कधी असं हे आज एखादं नातं निसटेल, एखादं नवीन गवसेल, असं सगळं काही त्या त्या कालसमयानुसार त्या गोष्टी होत असतात. तर प्रत्येक गोष्ट स्वीकारणं, कारण हे रहाट गाडगं ह्यातनं जाण्याशिवाय पर्यायच नाही आहे आणि हे चक्र चालणारच आहे. असं हे जर आपण स्वीकारलं तर आपल्याला कुठल्याही घटनेचं जडत्व आपणाला वाटणार नाही, प्राप्तीचं पण नाही आणि अप्राप्तीचं पण नाही. तर ह्या पद्धतीने आपली धारणा करणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे इथे सांगितलंय की आनंद मिळवणे हे सोपे आहे, पण हे समजून आपण सोपं झालं पाहिजे. आपण उपाधीने जड झालो आहोत म्हणून आपण हलके झाले पाहिजे. पुढे सांगते 26, दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो, पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसासारखाच असतो. इतकेच नव्हे तर आदल्या दिवसाची परिस्थिती, संकटे आणि अडचणी त्या दिवशीही कायम असतातच. याचा अर्थ असा की परिस्थितीत बदल होत नाही. दिवाळीचा दिवस हा दिवस या नात्याने निराळा नाही, पण काल आपण जे केले ते दिवाळीच्या दिवशी आपण करीत नाही, हाच मुख्य फरक होय. आपणच दिवाळीच्या दिवसाला आनंदाचा दिवस करतो. हे जर खरे तर तसा तो आपण नेहमीच का करू नये? आपल्याला नेहमीच दिवाळी असावी, आपण नेहमीच आनंदात असावे, हे इथे सांगितलेले आहे. तर दिवाळीच्या दिवशी जेवढं काय पण असेल, कितीही काही असेल तरी, किती भांडण तंटा असेल, कितीही कष्ट असेल, किती दुःख असेल, काही असेल तरी दिवा बाकी लावला जातो त्या घरात. काही समजा हे नसेल, एखाद्या कठीण प्रसंग आला असेल किंवा तरी तो बाजूला सरून आपण नाही बाबा आज दिवाळी तर निदान एक दिवा तरी लावला पाहिजे, किंवा गोडधोड सगळंच काही आपण, ते किती कष्ट असतात, किती नुकसान झालेलं असतं, काही असेल, अगदी आपण बघतो की अगदी साधीशी झोपडी जरी असेल तरी ती चमचमती असते. तरी ही गोष्ट आहे, म्हणजे तिथे आर्थिक कष्ट पण आहेत तरी सुद्धा ते घर पण उजळून निघतं. तर हे इथे सांगितलं आहे की दिवस तोच असतो, पण जसं सगळं काही बाजूला सारून आपण त्या दिवसाला उजवतो, त्याचप्रमाणे आपण प्रत्येक दिवस तसा सगळ्याच गोष्टी बाजूला सारून दिवाळीसारखं उजवायला शिकलं पाहिजे, हे इथे सांगतायत. 27, व्यापारी लोक आज रोख उद्या उधार अशी पाटी लावतात, त्याप्रमाणे आपणही आनंद रोख दुःख उधार अशी वृत्ती ठेवावी. उधारीवर व्यापारी लोक आज रोख उद्या उधार अशी पाटी लावतात, त्याप्रमाणे आपणही आनंद रोख दुःख उधार अशी वृत्ती ठेवावी. 28, ज्याचा आनंद टिकेल त्याला नित्य दिवाळी आहे. ज्याचा आनंद टिकेल त्याला नित्य दिवाळी आहे. पुढे सांगतायत सूर्याजवळ जसा अंधार नाही प्रकाशच असतो, त्याप्रमाणे जो भगवंताजवळ असेल त्याच्याजवळ दुःख नाही आनंदच असतो. त्याला त्या व्यक्तीला, भगवंताजवळ राहणाऱ्या व्यक्तीला काही दुःख येणार नाही असं नाही, पण त्याच्यातलं दुःख पण नसेल. तर ही गोष्ट आहे आणि त्याचा समतोल हा कायम असणार आहे.
त्यातनं प्रत्येक गोष्टीतून त्याची शिकवण असणार आहे. तर हे इथे महाराजांनी, त्यामुळे जिथं समतोल तिथं आनंद आहे, जिथं समतोल तिथं आनंद आहे. आपल्याला जे आनंद वाटतो एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीचा किंवा आहे, तर तो सुद्धा आपल्याला तो आनंद वाटतो, खरं तो आनंद नसतो, तर ते कशावरती तरी आधारित असलेलं सुख असतं ते. आणि मग ते कालांतराने निघून पण जातं. तर जिथं संतुलन आहे, प्राप्त झालंय तरी सुद्धा ठीक आहे चला, तर ते जे संतुलन तेच आनंद आहे. संतुलन असणंच आनंद आहे. प्राप्त झालं तरी सुद्धा मनाची संतुलित अवस्था, आतमध्ये आत्मचिंतन, आतमध्ये भगवंताने मला काय दिलं ह्याची स्मृती, हे असणं. आणि प्राप्त झालं तरी आणि अप्राप्त झालं तरी आतमध्ये मला त्याला काय सांगायचं आहे, तो मला काय दाखवू इच्छितोय या गोष्टीमध्ये, हे जे इथं जेव्हा लक्ष असतं त्यावेळेला आपणाला जाणवतं, अरे मला भगवंताची आता ही इच्छा आहे आणि मला त्याला तो मला हे शिकवू इच्छित आहे, मी असं वागलं पाहिजे किंवा मला हा संदेश द्यायचा आहे, म्हणून तिथं आपलं लक्ष जातं. तर त्यामुळे तिथे आतमध्ये कोणती एखादी गोष्ट प्राप्त झाली तरी आतमध्ये जातं लक्ष, गेलं पाहिजे जेव्हा संतुलन असतं तेव्हा, की हे मला कशासाठी दिलं आहे, का मला प्राप्त झालेलं आहे आणि त्याने ते दिलेलं आहे राम करता. आणि जेव्हा एखादी गोष्ट प्राप्त होत नाही, कोणती का असे ना, तर प्राप्त होत नाही, तर त्यावेळेला मला तो काय उपदेश देऊ इच्छित आहे, त्याचा काय संदेश आहे माझ्यासाठी, मी काय शोध घेतला पाहिजे, माझ्यात काही बदल केले पाहिजेत, तर हे सगळं शोधण्याचा प्रयत्न केला तर तिथे सुद्धा मग भगवंताची स्मृती आहे. आणि त्यातनं आपल्याला एखादा असा मुद्दा गवसतो की तो मुद्दा आपल्यासाठी, आपल्या आत्मोन्नतीसाठी अत्यंत अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक असतो, गरजेचा असतो. आणि तो मुद्दा आपल्याला पुढची पायरी गाठण्यासाठी आवश्यक असतो. त्यामुळे तिथे एक वेगळाच आनंद अजून आपल्याला अनुभवायला मिळतो. अरे हे ह्यासाठी झालं, असं आहे. मग त्यामुळे बरं झालं मला कोणी उपेक्षा केली माझी. जर उपेक्षा माझी केली नसती तर मी भगवंताच्या जवळ गेलेच नसते. आणि ती उपेक्षा करणं, मला कोणीतरी काहीतरी धिक्कारणं किंवा माझ्याकडे दुर्लक्ष करणं, हे उलट त्यांनी माझ्यावरती खूप मोठे उपकार केलेले आहेत किंवा मला केलेली मदतच आहे. उपेक्षा नसती केली कोणी किंवा कोणी धिक्कारलंच नसतं तर आपण खूप काही गोडगोडच सगळं असतं, तर आपण केवळ आणि केवळ मानवी ह्याच्यातच राहिलो असतो, त्यामुळे त्या सुखातच राहिलो असतो. आणि जर मला कोणी, मग ते सुख पण आनंद पण त्यावरतीच अवलंबून असतं की आज बोलतायत तर आनंद, उद्या नाही बोलले तर दुःख, ह्यासाठी. तर त्यामुळे जेव्हा धिक्कारलं जातं सगळीकडून किंवा त्यावेळेला माणूस अंतरी जातो आणि तेव्हा त्याला जाणवतं, अरे ते जे सुख आहे, कशावरही न आधारित असलेलं ते जे सुख आहे, तो जो आनंद आहे, ते जे प्रेम आहे, तो जो आपलेपण आहे, ते जो विश्वास आहे, ती जी खात्री आहे, ते जे धैर्य आहे, ते तेव्हाच अनुभवता येतं जेव्हा आपण आतमध्ये जातो. बाकीचं सगळं उसनं घेतलेलं असतं, इतरांचं एकमेकांचं सगळ्यांकडून उसनंच घेतलेलं असतं. ते नातं जेव्हा नसतं तेव्हा मग ते आपल्याला मिळत नाही, मग आपण परावलंबी होतो पूर्ण. तर इथे आपल्या जीवनात येणाऱ्या अप्राप्ती ह्या खरं तर आत्मप्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कुंतीने पण दुःख मागितलं आहे, ही गोष्ट आहे. तर खूप चांगल्या रीतीने महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की नित्य दिवाळी साजरी करणं आवश्यक आहे. त्यामुळे समतोल असणं आवश्यक आहे. 30 सदा सर्व काळ तुझा अखंड योग असावा असे श्री समर्थांनी मागितले. तुझा विसर मला न पडावा असे श्री तुकाराम बुवांनी मागितले. याचे कारण हे की जेथे भगवंत तेथे आनंदी आनंद असतो. कोणतीही परिस्थिती असो, कोणतीही, जन्म झालेला असो, मृत्यू झालेला असो, यश मिळालेलं असो, अपयश असो, फायदा झालेला असो, नुकसान झालेलं असो, कोणी मदत केलेली असो, कोणी धोका दिलेला असो, कोण मित्र असो, कोण शत्रूसारखं वागणारा असो, तर कोण निंदा करणारा असो, कोण स्तुती करणारा असो, कोणीही काहीही असेल तिथे सतत त्याचं स्मरण करणं, तो आहे, तो आहे, तोच आहे, तो दाखवतोय मला, तेच आहे, त्याची इच्छा, तो आहे, हे सर्व काही. त्या घटनेच्या मागे, त्या व्यक्तीच्या मागे आपण भगवंताला बघण्याचा प्रयत्न केला तर तिथे विसर होणार नाही, आपणहूनच स्मरण हे होणार आहे.
पुढे सांगतात की म्हातारपणी आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे. म्हातारपणी आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे. बाकीच्या औषधांबरोबर हे सगळ्यात मोठं औषध आहे, हे इथे महाराजांनी सांगितलेलं आहे. 32 आनंद आनंद ही अवस्था नाही, जेथे काहीच नाही तेथे आनंद आहे. अवस्था जड आहे आणि आनंद हा सूक्ष्म आहे. तर आनंद ही अवस्था नाहीये, तर जेथे काहीच नाही तेथे आनंद आहे. अवस्था जड आहे आणि आनंद हा सूक्ष्म आहे. 33 अत्यंत दुःखाचा प्रसंग आला असता मनुष्य जे मोठ्याने रडतो ते सुद्धा आनंदासाठीच करतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा. दुःख दूर करण्याचा प्रयत्न असतो तो. जे काही आपण आक्रोश करतो, काही करतो किंवा बोलून दाखवतो सगळं काही, तर कुठेतरी त्या दुःखापासून सुटका करायची असते माणसाला. त्याला व्यक्त व्हायचं असतं, त्याला मोकळं व्हायचं असतं. आणि त्यामुळे त्याला इथे महाराजांनी खूप सूक्ष्म वाक्य सांगितलं की अत्यंत दुःखाचा प्रसंग आला असता मनुष्य जे मोठ्याने रडतो ते सुद्धा आनंदासाठीच करतो. अर्थात ते काही दुःख आले त्याचा आनंद नसतो, पण त्याची धाव असते मला ह्यातनं सुटका पाहिजे किंवा हे मला सहन होत नाहीये, ही गोष्ट आहे. तर त्याच्यातनं मुक्ती होण्यासाठी तो आक्रोश करत असतो. म्हणजे त्याचं ध्येय असतं, कुठे देह त्याचा आनंद हेच असतं. रडणं हे त्यातनं मोकळं होण्यासाठी असतं. नकोय मला हे, ह्या पद्धतीने. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा. 34 हास्य हे अत्यंत सूक्ष्म आहे. भगवंताच्या हास्यमुखाचे ध्यान करावे. हास्य हे अत्यंत सूक्ष्म आहे. भगवंताच्या हास्य मुखाचे ध्यान करावे. 35 काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये. उद्या काय होणार याची काळजी करू नये. आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करावे. 36 घरामध्ये सर्वांनी कसे हसून खेळून मजेत असावे. घरामध्ये सर्वांनी कसे हसून खेळून मजेत असावे. 37 आपली वृत्ती अशी असावी की ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरे पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधी संपत नाही. तर असं असायला पाहिजे. आपल्याला भेटल्यानंतर, आपल्याशी बोलल्यानंतर इतरांना सुख, समाधान, शांतता वाटली पाहिजे, आनंद वाटला पाहिजे, हे इथे आहे. 38 भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचे महत्व वाटत नाही. 39 भगवंत हा आनंद रूप असल्याने त्याला उदासीनता कधीच नाही. परंतु जसे नाटकात पार्ट घेतल्यानंतर ते काम उत्तम केले पाहिजे, तसे अज्ञान पांघरलेल्या रामचंद्राने उदासीनता दाखविली. 40 ज्याप्रमाणे आपल्या प्रेमाचा मनुष्य नाटकात काम करीत असताना खोटच मेला तर ते देखील न पाहता आपण बाहेर निघून जातो. ज्याप्रमाणे आपल्या प्रेमाचा मनुष्य नाटकात काम करत असताना खोटेच मेला तर ते देखील न पाहता आपण बाहेर निघून जातो, त्याचप्रमाणे आनंदमय श्री रामचंद्र उदासीन पाहण्याची कल्पना सुद्धा बरी नाही. आता हे परत वाचून आपलं आपलं आत्मचिंतन बघायला पाहिजे. महाराजांनी नक्की काय म्हणायचं आहे. पुढे सांगतात 41 भक्त आणि भगवंत हे दोन नाहीत. म्हणून भगवंत हा जसा सर्व ठिकाणी आहे तसा भक्त पण सर्व ठिकाणी असतो. भक्त भगवंतमय होतो म्हणून त्याला सर्व जगतात आनंदच दिसतो. 42 ब्रह्मानंद आणि सुषुप्ती यामध्ये फरक आहे. ब्रह्मानंद आहेपणाने आहे तर सुषुप्तीचा आनंद नाहीपणाने आहे. शिवाय ब्रह्मानंद एकदा प्राप्त झाला की पुन्हा नाहीसा होत नाही, पण सुषुप्तीचे तसे नाही. आता झोपेत पण आपल्याला आनंद मिळतो, तर तो आनंद तेव्हा आपण काहीच तिथे आपण पूर्णतः गाढ निद्रिस्त असतो, तर तिथे आत्मानंद नसतो. म्हणजे एक तिथे आत्म्याची अनुभूती आपल्याला होत नसते. परंतु जेव्हा ब्रह्मानंद म्हणजे जेव्हा आपण नामस्मरण करत असतो किंवा नामस्मरण करत 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 आपण खोल जातो आणि ध्यानात आपला प्रवेश होतो आणि ते जे शांत होतो आपण त्यावेळेला जे अनुभवतो तर तो आत्मानंद आहे, तोच ब्रह्मानंद आहे. तर हे इथे महाराज सांगतात. आणि
पुढे सांगतायत की आपल्या मनासारखी गोष्ट घडून आली तर समाधान वाटावे पण आनंद वाटू नये. आपल्या मनासारखी गोष्ट घडून आली तर समाधान वाटावे पण आनंद वाटू नये. जे हुरळून जाऊ नये इथे महाराजांना सांगायचे, समाधानी व्हावं की हा चला मिळालंय ना, प्राप्त झालंय, ठीक आहे, चांगली आहे गोष्ट, समाधानी असावं. 44 घेणारा मी ज्या वेळेला देणारा होईल त्याच वेळेला स्वतःला खरा आनंद होईल. घेणारा मी ज्या वेळेला देणारा होईल त्याच वेळेला स्वतःला खरा आनंद होईल. 45 जो निस्वार्थी बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो. जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो. 46 दिवस कसा घालवावा हे आपल्याच हातात आहे. आनंद पाहिजे असेल तर तुम्ही आनंदात राहावं. कशाही परिस्थितीत आनंद राहावा. आपल्या हातात आहे असं महाराज सांगतात. कोणतीही परिस्थिती आली तरी आनंदाची अवस्था, आनंद आपल्याला सोडायचा नाहीये. आनंदाचं स्मरण कायम ठेवायचं आहे, हे इथे महाराज आपल्याला सांगतायत. 47 कोणीही मनुष्य स्वतःसाठीच सर्व करतो. समजा आपल्याला त्रास देणारा कोणी आहे, आपल्याला त्रास दिला तर त्याला बरे वाटते, म्हणजे आपल्याला दुःख दिले तर त्याला आनंद होतो. म्हणून तो नुसता स्वतःसाठीच माझ्यासाठी तसा वागतो. हे जसे करे तसेच त्याने दिलेला त्रास मी का घ्यावा. त्याने काही केले तरी आपला आनंद आपण का बिघडू द्यावा, असे आपण वागावे. आता ही गोष्ट कठीण आहे. कोण आपल्याला त्रास देत असेल तर आपण आपल्याला त्रास दिल्यानंतर त्यांना चांगलं वाटतं. आपल्याशी न बोलणं, न हसणं, आपली उपेक्षा करणं, थोडं द्वेषाने आपल्याशी वागणूक करणं, हे का माणूस करतो तर त्याला त्यात आनंद वाटत असतं, सुख वाटत असतं, हे आहे. आणि तर ते महाराज सांगतात की असं जसं त्या व्यक्तीला वाटतं तसंच आपण त्याने दिलेलं त्याला त्यात सुख आहे म्हणून तो तसा वागतोय, तर आपण त्याचं ते घेऊन आपण दुःखी कष्टी का व्हावं. तर त्याला तसं वागतंय, वागू दे, पण आपण आपल्या आत्मस्थितीत, आपल्या आनंदात आपण राहावं. आपण ते घेऊ नये. अर्थात ह्या संसारात राहत असताना ते अवघड होतं. आपलं लक्ष जातं तिथे, आपलं चित्त जातं तिथे, आणि आपल्याला थोडं दुःखही होतं, कष्टही वाटतं. असं जरी वाटत असेल तरी आपण ते जितक्या लवकर होईल तितकं झटकून टाकावं. कोणाचाही राग द्वेष न करता आपण आपल्या अंतरी राहण्याचा प्रयत्न करावा, हे महत्त्वाचं आहे. तर आपण लगेच संत होणार नाही, पण संतांचं वचन आठवलं तर आपण त्या अवस्थेतून स्वतःला लवकर लगेच झटकून टाकून आपण बाहेर पडू शकतो. हे महत्त्वाची गोष्ट आहे. पुढे सांगतात की जगणे म्हणजे शरीरामध्ये चैतन्य असणे होय. चैतन्य हे केवळ सच्चिदानंदात्मक आहे. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंद असलाच पाहिजे. हा आनंद आपण भोगावा. 49 आपल्याला अशी एक वाईट सवय लागली आहे की काहीतरी कारणाशिवाय आपण आनंद भोगूच शकत नाही. प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचे राज्य उत्पन्न करतो आणि त्यापासून आनंद भोगतो. आपल्याला सवय लागली आहे की कुठलं तरी कारण असेल तरच आनंदी व्हायचं, आनंदी राहायचं, अशी सवय लागतो. उत्स्फूर्त असला पाहिजे, सहज असला पाहिजे, ही गोष्ट आहे. हे महत्त्वाचं आहे. कारण आपण जन्मजन्म कारणाशिवाय, कारण असेल काही तरच आनंदी राहायचं, हे आपल्यावरती संस्कार झालेले आहेत. आपल्या डोक्यात तसंच आहे. पण कारण नसताना आपण आनंदी असणं, कारण नसताना आपण हसणं, कारण नसताना आपण आपलेपणा दाखवणं, हे अवश्य आहे. हे स्वाभाविक आहे, कारण तो स्वभाव आहे. तर हे निर्माण झालं पाहिजे, ही गोष्ट महाराज सांगतात. की पुढे सांगतात की आनंद मिळवण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे, पण कारणावर अवलंबून असणाऱ्या आनंदाची वाट दुःखामधून आहे आणि त्या आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाची कास धरतो. म्हणून कोणतेही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी. काही कारण नसलं तरी आनंद वाटला पाहिजे, वृत्तीच आनंद असले पाहिजे, कारण आपण त्यातूनच निर्माण झालेलो आहे, पण ते विसरलेलो आहे. त्यामुळे आपण बाहेरच्या गोष्टीतून किंवा वस्तू असेल तरच आनंद आहे, कुठल्या तरी गोष्टीवरती आधारितच आनंद उपभोगण्याची, अनुभवण्याची आपल्याला सवय झालेली
आहे, पण मुळातच आपण आनंदातनं निर्माण झालोय, त्या प्रेमातनं निर्माण झालोय. तर हे जेव्हा आपल्याला समजतं आणि हे जाणवू लागतं, अनुभवू लागतं, तसं मग आपण कारणाविना सुद्धा आनंद अनुभवायची आपली तयारी होते. आणि तोच अभ्यास आहे. परमार्थ दुसरा वेगळा काहीच नाही आहे. तर स्वावलंबी बनणं, कोणत्याही परिस्थितीत आनंदी समाधानी असणं, हाच संस्कार घडवणं आपल्यावरती, तोच परमार्थ आहे. 53 ज्ञान हे परीक्षेकरिता नसावे, ज्ञानासाठी ज्ञान मिळवावे, त्यांतच खरा आनंद आहे. इथे आनंद मिळवण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची 50वा आपण पुन्हा वाचू. आनंद मिळवण्यासाठी प्रत्येक मनुष्याची खटपट आहे, पण कारणावर अवलंबून असणाऱ्या आनंदाची वाट दुःखामधून आहे आणि त्या आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाची कास धरतो. म्हणून कोणतेही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी. 51 कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अर्थात अशाश्वतच असणार, म्हणून तो खरा आनंद नाही. 52 कारणाशिवाय आनंद मिळवण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावे, अगदी काहीही करू नये. हे काहीही न करणे म्हणजे फार उच्च अवस्था आहे. काहीतरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे. भगवंताशी अगदी अनन्य होणे, आपले कर्तेपण पूर्णपणे मारणे, ही ती अवस्था आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे की कारणाशिवाय आनंद मिळवण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावे, अगदी काहीही करू नये. हे काहीही न करणे म्हणजे फार उच्च अवस्था आहे. काहीतरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे. भगवंताशी अगदी अनन्य होणे, आपले कर्तेपण पूर्णपणे मारणे, ही ती अवस्था आहे. आता हा अनुभवाचा प्रांत आहे. ही हळूहळू आपली प्रगती जशी होत जाते, तसं आपलं कर्मसुद्धा आपणहून त्याचा संन्यास पण होत जातो आणि आपणहून भगवंत आपल्याला कर्मबंधनातनं पण मुक्त करतो आणि तशा व्यवस्था, योजना तो आखतो. आणि त्यानंतर ती व्यक्ती काही करत नसलेली दिसते, जे व्यवहाराच्या गोष्टी असतात त्या, आणि जी तिचं आंतरिक यात्रा, त्यासाठी तिला भगवंताने पूर्णतः त्याची व्यवस्था, योजना केलेली असते. आणि तो या आंतरिक आनंदाच्याच अनुभूतीचा सराव, अभ्यास करण्यात एकरूप आणि समरस होऊन जातो. आणि आत्ता वेळ जरी असेल तरी आपणाला बाहेरच्या गोष्टीतून आनंद, काहीतरी जो आपण व्यवसाय करत असतो त्यात आपल्याला वाटतं, तर समजा मी व्यवसायाने, समजा मी डॉक्टर आहे, तर आपल्याला वाटेल त्यात एखाद्याला बरं केलं तर त्यातलाच आनंद मिळवण्याचा तो प्रयत्न असतो. तर बरं होणारा माणूस तो कुठेही गेला तरी बरं होणार आहे. तो आपल्यामुळे बरं झालं असं नाही, त्याचे जे कर्म आहेत त्यावेळेला बरं होण्याचं, त्यामुळे तो बरा झालेला असतो, बरा होणारा असतो. आणि जेव्हा बरा होत नाही तेव्हा कितीही खटापट करा तर तो होणार नसतो, कुणाकडूनही नसतो. त्यामुळे बरं होण्याचंही त्याची भाग्याची वेळ आली आणि कर्मधर्म संयोगाने आपण औषध देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तो त्याच्या व्याधीतनं मुक्त होत असतो. पण आनंद आपल्याला मिळतो, आपल्याला त्याचं श्रेय मिळून जातं त्या डॉक्टरला. तर ही गोष्ट आहे. तर हा आनंद सुद्धा अवलंबून आहे, कुणाला तरी बरं केलं त्यावरती असलेला आनंद अवलंबून आहे. खरं तर याचा सूक्ष्म अभ्यास केला तर त्याच्या कर्माच्या गतीमुळे त्याला त्या व्याधीतनं मुक्तता झालेली असते. ही गोष्ट औषध निमित्त मात्र असतं. तर ह्या गोष्टी असतात. तर हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला हे करावं, जे आपल्याला व्यवसाय आहे, जे काही काम आहे ते करावं. परंतु ते नसेल आणि एखादा व्यक्ती पूर्णतः भगवंताने त्याची व्यवस्था, योजना केलेली असेल पुढच्या प्रगतीसाठी, आणि तिथे मग त्याने त्याच्यात वाहून जाणं आवश्यक आहे. हे महत्त्वाचं आहे. तर हे अवश्य, मग कुठलाही व्यवसाय असो, मी हे एक उदाहरण दिलेलं आहे एक असं. तर परंतु स्वतःलाही चैन पडत नसतो. आपण हे शिकलोय म्हणजे हे केलंच पाहिजे, आणि इतरांनाही वाटतं अरे एवढं शिकून तुम्ही काहीच करत नाही असंही वाटतं, किंवा एवढं शिकून तुम्ही हे काय करताय. तर हेही आहे. तर या सगळ्या गोष्टी असतात जीवन जगत असताना, संसारात, समाजात राहत असताना. पण आपल्याला माहीत पाहिजे आपण काय करत आहे आणि कोणत्या दिशेने आपल्याला आपले सद्गुरू भगवंत घेऊन जात आहे, हे त्या साधकाला स्वतःला माहीत असणं गरजेचं आहे. तर त्याला कोणी हलवू शकत नाही. हे आहे, कारण हे वैयक्तिक अफेअर आहे. वैयक्तिक हा
मी याला अफेअरच म्हणते, जसं आत्ताच्या बोलीभाषेत. हा त्या परमेश्वराचा आणि त्या साधकाचं वैयक्तिक लग्न आहे. त्याच्यामध्ये तो वैयक्तिक संसार आहे. त्याच्यामध्ये तो जो भगवंत त्याला कशा रीतीने घेऊन जात असतो हे त्यालाच माहीत असतं आणि त्या परमेश्वराला माहीत असतं, बाकी कोणाला नाही. जसं नवरा बायकोमध्ये काय चालतं हे त्या दोघं नवरा बायकोंनाच माहीत असतं, तसंच आहे हे. तर साधक आणि शिष्य, शिष्य आणि गुरु, भगवंत आणि भक्त ह्याच्यामधलं जे नातं असतं त्याच्यामध्ये काय चालू आहे हे खऱ्या अर्थाने त्या साधकाला त्यालाच लक्षात येऊ शकतं आणि त्या परमेश्वराला त्याच्या व्यतिरिक्त अन्य तेवढा उच्च कोटीचं कोण असेल त्यांना लक्षात येऊ शकतं की काय चालू आहे. पण बाकी सर्वसामान्य, मग दुसरे साधक जरी असतील तरी खूप लक्षात येईल असं नाहीये. तर हे वैयक्तिक ही गोष्ट आहे, वैयक्तिक नातं आहे, वैयक्तिक काम प्रत्येक जीवावरती परमेश्वर करत असतो. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे, हे महत्त्वाचा हा वैयक्तिक भाग आहे. आणि हा प्रत्येकाचा आपला आपला चालू असतो, ही गोष्ट आहे. तर आपण म्हणतो ज्याला प्रायव्हसी, कसं आहे ते त्या जीवावरती त्याची काय चाललेली आहे योजना, ती प्रत्येकाच्या पिंडानुसार भगवंत ती व्यवस्था योजना करत असतो, हे इथे महत्वाचं आहे. पुढे सांगतायत की 52 कारणाशिवाय आनंद मिळवण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावे, अगदी काही करू नये. हे काही न करणे म्हणजे फार उच्च अवस्था आहे. काहीतरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे. भगवंताशी अगदी अनन्य होणे, आपले कर्तेपण पूर्णपणे मारणे, ही ती अवस्था आहे. 53 ज्ञान हे परीक्षेकरिता नसावे, ज्ञानासाठी ज्ञान मिळवावे, त्यातच खरा आनंद. 54 म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते, त्यावेळी शरीर सुद्धा बरे राहायला आनंद हे फार मोठे औषध आहे. हसावे, खेळावे, लहान मुलांत मिसळावे, थट्टा विनोद करावा, काहीही करावे पण आनंदात राहावे. काहीही करावं पण आनंदात राहावे. महाराज सांगत आहेत की जे जे हलकं फुलकं आहे सगळं, लहान मूल होऊन जावं, लहान मूल झालेलाच असतो माणूस, परंतु त्यातही एक मोकळेपणा हवा आहे, मुक्तपणा हवा आहे, हे इथे महाराज सांगत आहेत. पुढे सांगतात 55 भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे. असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो. भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे, असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो. याचा अर्थ असा की भगवंताला प्रकट होण्याला आपणच आपल्या आतमध्ये काहीतरी उगीच आडकाठी करीत आहोत. आपल्या आतमध्ये भगवंत तर आहेच, पण त्याबरोबर मी सुद्धा आहे. हा मी कोण हे सांगतात. भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे, असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो. याचा अर्थ असा की भगवंताला प्रकट होण्याला आपणच आपल्या आतमध्ये काहीतरी उगीच आडकाठी करीत आहोत. आपल्या आतमध्ये भगवंत तर आहेच, पण त्याच्याबरोबर मी सुद्धा आहे. हा मी कोण. तर इथे जिथे जिथे आपल्याला वाटतं आपण आपल्या अंतरी उदासीनता येते. उदासीनता म्हणजे दुःख कष्ट आपल्याला जाणवतंय, मन निराश होत आहे, मनामधलं शक्ती कमी वाटते, तिथे तिथे आपण स्वतः समजून जायचं की आता माझ्यातला मी बाहेर येतोय. तिथे तिथे आपण त्या वेळेला उपाय करणं गरजेचं आहे. मग तो सत्संगत, मग तिथे काहीतरी ऐकावंस, काहीतरी एखादी महाराजांचं बोधवचन आपण आठवू शकतो, एखादं काहीतरी श्रवण करू शकतो, किंवा बाहेर जाऊन चालू शकतो, किंवा थोडं नामस्मरण करू शकतो, किंवा पक्षी, आकाश, निसर्ग हे काही करू शकतो. हे जाणून जेणेकरून आपल्या आतला मी तो तिथून निघून जाईल, ह्याची योजना आपण करणं गरजेचं आहे. हे इथे लक्षात आणलं पाहिजे. आपणच आपल्या आनंदाच्या आड येत असतो, आपणच आपल्या शक्तीच्या आड येत असतो. तर ते जे आड आलेलं आहे ते जाणवलं लगेच की ते आठवून बाजूला धुडकावून त्याला लावलं पाहिजे. पुढे सांगतात की 56 इंद्रियांची गडबड शांत करून आतमध्ये आपण आनंदाचा शोध केला तर आपल्याला सहज मिळेल, कारण ते आपले स्वरूपच आहे. 57 निस्वार्थी प्रेमाशिवाय खरी गंमत किंवा आनंद नाही. निस्वार्थी प्रेमाशिवाय खरी गंमत किंवा आनंद नाही.
खरंच आहे ना, निस्वार्थ प्रेम असेल तर ते निस्वार्थ प्रेम सर्वांवरतीच प्रेम करतं. आणि सर्वांवरती प्रेम केल्यानंतर खरी गंमत आणि आनंद मिळतो. आणि जर निस्वार्थ प्रेम नसेल तर ते ठराविक लोकांवरतीच प्रेम करतं, संकुचित होतं. आणि मग जीवनातल्या खऱ्या आनंद गंमतापासून तो माणूस स्वतः वंचित असतो. आणि तो दुसऱ्याला पण ठेवतो. दुर्दैव हे की त्याच्याबरोबर दुसरा पण भरडला जातो. पण बिचाऱ्या भरडणाऱ्याला जेव्हा, म्हणजे खूप काही हे असं चक्र आहे नात्यांचं. आपण ठराविक लोकांवरती प्रेम करतो, त्यांच्यावरती असं इतकं ताबा ठेवून प्रेम करतो आणि आपला ताबा सुटू देत नाही. आणि ठराविक कोशातच अडकतो, ठराविक सगळं संकोच संकोच संकोच. मला तर आता असं होतं, जिथं संकोच दिसतो, जिथं मोकळेपणा नसतो, तिथं थांबू पण वाटत नाही. तिथं थांबू पण, काहीच करावं वाटत नाही, तिथे थांबू पण वाटत नाही. किती असो, तिथे संपत्ती असो, तिथे काय पण असो, तिथं थांबू पण नाही वाटत. जिथं संकोच दिसतो तिथं अजिबात म्हणजे असं तिथे नाही वाटत की तिथून काय येतं. लोकांनी दूर ठेवण्यापेक्षा स्वतःच पळ काढायला वाटतो, अशी गोष्ट होते. मोकळेपणा अत्यंत आवश्यक आहे. आणि जिथं मोकळेपणा आहे तिथं कुठली गोष्ट लपवावी लागत नाही माणसाला. तो अंतर्बाह्य एक असतो. त्याला हे ह्याला सांगू नये, हे त्याला सांगू नये, असं काही नसतं. त्याचं सगळं सगळ्यांना जग जाहीर, एका दृष्टीने सगळं सगळ्यांसाठी समान असतं, ही गोष्ट आहे. तर त्यामुळे हे महत्वाचं आहे की निस्वार्थी प्रेमाशिवाय खरी गंमत किंवा आनंद नाही. 58 लहान मुलाचे, कारण निस्वार्थ प्रेमामध्ये काही हरवण्याची गोष्टच नाहीये ना, स्वार्थच कुठला नाहीये. तर त्यामुळे तिथे काही माझ्याकडून निसटणार आहे किंवा काहीच अपेक्षा नाहीये. त्यामुळे गंमत आहे ना, ती प्रेम पण आहे आणि गंमत, म्हणजे प्रेम पण आहे, निर्भयता पण आहे. पण जेव्हा निस्वार्थी प्रेम नसतं तेव्हा सतत धाकधूक असते, सतत कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची धाकधूक असते. हा सगळा प्रकार आहे. आणि जीवनातला आनंद आणि खरं गंमत निघून जाते. खरंच आहे, निस्वार्थी प्रेमाशिवाय खरी गंमत किंवा आनंद नाही. 58 लहान मुलाचे लाड पुरविण्यासाठी आपण त्याला काठ आपण त्याला काठीरूपी काठीरूपी घोडा देतो. लहान मुलाचे लाड पुरवण्यासाठी आपण त्याला काठीरूपी घोडा देतो. त्याचप्रमाणे आपली प्रपंचाची आवड आहे, पण प्रपंच देवाचा आहे, अशा भावनेने वागून आपण आनंदात राहावे. 59 आनंदच आपले जीवन आहे, आनंदच आपले जीवन आहे. 60 कुत्र्याच्या तोंडात हाड असताना स्वतःच्या तोंडातले रक्तच तो चघळत असतो. त्यातले काही रक्त जमिनीवर पडून कमीही होत असते. त्याचप्रमाणे विषयांत आनंद मानल्याने खरा आनंद कमी होतो, कारण त्याच्या जागी नश्वर आनंद खरा मानला जातो. हे आहे, विषयात राहिलं की खऱ्या आनंदापासून दूर होतो, कमी होतो, वेळ जातो सगळा, असा आहे. 61 आनंद हा शाश्वत आहे, आनंद हा शाश्वत आहे. 62 भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि सर्व तोच करतो, अशी भावना ठेवणे यासारखे समाधान नाही. कृतीमध्ये आनंद आहे, फळात किंवा फळाच्या आशेत तो नाही. नामस्मरण रूपी कृती केली असता शाश्वत आनंद मिळेल. नामस्मरण कृती केली असता शाश्वत आनंद मिळेल. हे रोकडा व्यवहार आहे, रोकडा आहे. आपण जेव्हा कार्य करतो किंवा नामस्मरण करतो तेव्हा तो आनंद, ते समाधान त्याच वेळेला मिळत असतं, रोकडा आहे ते. आणि त्याचप्रमाणे कोणतंही कर्म जेव्हा निस्वार्थ बुद्धीने करतो, परमात्मा स्वरूप हे भगवंताने दिलेलं कर्म आहे आणि तोच करतोय, तोच त्यानेच माझ्या समोर आणलंय, तोच त्याची इच्छा आहे करायची आणि तोच ते करत आहे, तोच करून घेणार आहे, तोच आहे सर्व. अशा दृष्टीने मग आपण जेव्हा कर्म करतो तेव्हा ते कर्म करत असतानाच त्यातला परमानंद, त्यातला आनंद अनुभवाला येतो. त्यामुळे त्या कर्माचं नंतर पुढे काय होईल, त्याचं काय फळ मिळेल याची काही आवश्यकताच नसते, कारण ते करत असतानाच आनंद झालेला असतो. ही गोष्ट आहे, ती प्रोसेसच करत असताना, ती गोष्ट घडत असतानाच आनंद होतो. आता अशीच एक घटना झाली मध्ये. इथे नर्मदा यात्रेला जायच्या अगोदर मला एक अग्निहोत्राचं शेतीच विषयक पुस्तक 100 पानांचं, असं छोटं आहे, म्हणजे मोठं नव्हतं जास्त, पण 100 पानांचं असं एक पुस्तक होतं. तर त्याचं मराठीमध्ये हिंदी ते मराठी ट्रान्सलेशन करायचं असा एक विचार एका साधकांनी आणला, कारण शेती संदर्भात थोडंसं एक एक्झिबिशन होतं, तर तिथे जर पुस्तक असेल तर अनेक शेतकरी घेतील.
तर त्यामुळे तिथे मी 9, 10, 8, 7-8 दिवस जवळजवळ ते 10 दिवस काम चालू होतं माझं. तर रोजचे 7-8 तास, 6-7 तास कधी जमेल तसं तसं गावी यात्रेला जायच्या अगोदर ते काम झालं. आणि ते काम करत असताना मी शेताशी खूप एकरूप झाले. मला खूप गोष्टी कळल्या तिथे. आणि त्यामुळे ते करत असतानाच मला तो विषय बऱ्यापैकी खोल कळला. आणि आता कोण शेतकरी काय म्हणेल तर त्याने काय केलं पाहिजे हे पण मला खूप जाणवलं. अर्थात माझा प्रत्यक्ष अनुभव नाहीये, परंतु एखादा शेतकरी शेती करत असताना किंवा एखादा तज्ज्ञ त्यातला काय म्हणतोय तर हे मी समजू शकते किंवा त्याला काही प्रश्न विचारू शकते, एवढं मला आलं. तर ते पुस्तकाचं पुढे काहीच झालं नाही किंवा काय. तर मी त्या साधकांना म्हटलं मला अपेक्षा पण नाही की हे पुढे काय. आणि जेव्हा ज्या वेळेला योग्य वेळेला काय होईल तेव्हा सद्गुरू शक्ती आणि ती भगवंत ते निर्माण करेल काय करायचंय ते. परंतु हे 100 पानांचं मला ट्रान्सलेशन करत असतानाच मला जो आनंद मिळाला आणि मला त्यातमध्ये जे ज्ञान मिळालेलं आहे आणि एक विषय मला व्यापक विषय की ज्याच्यावरती अन्न हे परब्रह्म असं म्हटलं जातं, तर ते अन्न जो निर्माण करणारा आहे त्या शास्त्राचं किंवा ते निर्माण कसं होतं त्यासाठी आवश्यक भूमिका काय आणि यज्ञ काय काम करतं हे मला शिकायला मिळालं. आणि त्यातच मला एक आनंद झाला एक. आणि त्यामुळे काही मला काय पुढे काय होईल याची काही हे नाहीये की हे पुस्तक कसं येईल कधी येईल काय. कारण करत असतानाचाच आनंद आहे की ते कार्य करत असताना तिथे एक वेगळा आनंद आहे. भगवंताच्या इच्छेने पुढचं काही अपेक्षा पण नाही भावना आणि विचार यासारखे आपल्याला झालं ते कृतीमध्ये आनंद आहे. फळात किंवा फळाच्या आशेत आपल्याला अशा तो नाही. नामस्मरण रूपी कृती केली असता शाश्वत आनंद मिळेल. तर असंच आहे की एकतर नामस्मरण किंवा भगवंताचा त्या कार्यासाठी आवश्यक असलेलं कार्य, मग ते कर्मयोग जरी असेल तरी सुद्धा ते परमात्म कार्य होतं. आणि त्यामुळे ते आपणाला चित्त शुद्ध करण्यासाठी फार मदत करत असतं. म्हणूनच आपल्या सर्वच संतांच्या आश्रयी अनेक साधक असायचे की जे दिवस रात्र त्यांच्याकडे पडून असायचे, त्यांची सेवा करायची. सेवा म्हणजे त्यांच्या ज्या काही व्यवस्था लागणार आहेत आश्रमाच्या किंवा त्या संतांच्या त्याची काळजी व्हायची. तर हे ते करायचे. त्यांना ते काम अगदी साधं साधं काम, छोटं छोटं काम पण हे भगवंत स्वरूप होऊन जात होतं. ही गोष्ट आहे. आणि त्याच्यात ते खूप मोठी अवस्था प्राप्त करत होते. साधकांच्या संतांच्या सहवासात असलेले आता महाराजांचे आपण पाहतो. महाराजांच्या इथं सर्व ज्या महिला तिथं सर्व प्रसादाची व्यवस्था करायच्यात, त्यांची पण काय अवस्था उच्च होती. आता सुद्धा आपण पाहतो गोंदवलेलं किंवा प्रत्येक आपण आश्रमात पाहतो की जे तिथे सेवेने आता निंबाळला पण की किचनची प्रसादालयाची व्यवस्था करणारे साधक ते तिथे अगदी सर्वांचा प्रसाद झाल्यानंतर ते स्वतः जेवतात. किंवा हे पण मोठी गोष्ट आहे की सगळ्यांना जेवू घालून मग नंतर शेवटी स्वतः थांबणं. तर ह्या सगळ्या आहेत. तर हे भगवत कार्य आहे पूर्णतः. तर त्यामुळे जितकं एका जागी नामस्मरण करून जे भाग्य प्राप्त होतं त्याच प्रकारे असं भगवंताच्या चरणी आपण जी सेवा करतो ती त्याच तोडीची असते. तर हे इथे महाराजांनी हे इथे सांगत आहेत की कर्म, मग तो कर्मयोग होतो आणि तो कर्मयोग जिथं तेच भगवंताचं स्वरूप आहे. तर इथे पुढे सांगतात की 63 बाळंत झाल्यावर स्त्रीस गरोदरपणाच्या कष्टांचा विसर पडून अपत्य दर्शनात आनंद होतो. त्याचप्रमाणे परमात्म्याच्या दर्शनाचा आनंद साधनाचे कष्ट विसरायला लावतो. त्या आनंदाची कल्पना आपल्याला आज येणार नाही. बाळंत झाल्यावर स्त्रीस गरोदरपणाच्या कष्टांचा विसर पडून अपत्य दर्शनात आनंद होतो. त्याचप्रमाणे परमात्म्याच्या दर्शनाचा आनंद साधनाचे कष्ट विसरायला लावतो. त्या आनंदाची कल्पना आपल्याला आज येणार नाही. जे लोक देह विसरले त्यांनाच त्याची कल्पना येईल. जे काही आपल्याला त्यागावं लागतं सर्व काही, तर पण जो आनंद नंतर प्राप्त होतो तेव्हा आपल्याला जे काही कष्ट झालेले असतात, जे काही शारीर मानसिक आर्थिक सर्व कष्ट झालेले असतात त्या सर्व कष्टांचा क्षीण निघून जातो. ही गोष्ट आहे. पुढे आहे तर 64 शिष्याला जो भगवंताचा आनंद मिळाला तो कदाचित गुरुलाही मिळाला नसेल, कोणी सांगावे. हे शिष्याला जो भगवंताचा आनंद मिळाला तो कदाचित गुरुलाही मिळाला नसेल, कोणी सांगावे. हे खूप मोठं विधान महाराजांनी केलेलं आहे. 65 वर्षाचा आनंद पाडव्यापासून
आयुष्याचा आनंद वाढदिवसापासून आणि दिवसांचा आनंद सकाळपासून सुरू होतो. म्हणून भगवंताच्या भक्तीला आपण त्याच्या नामाने सुरुवात केली तर त्याचा आनंद लगेच आपल्याला मिळेल. सुरुवात गोड आणि शेवटही गोडच होईल. तर खूप सुंदर रीतीने सांगितलं की भक्तीची सुरुवात नामाने केली आणि नामातच त्याचा शेवट होईल. म्हणजे सुरुवात गोड झाली तर शेवटही त्याचा अंतही गोड होतो. तसं भक्तीमध्ये नामस्मरणाला इथेच महाराजांना सांगायचं नाम हे साधन सर्वश्रेष्ठ आहे. पुढे 66 जो आनंद ब्रह्मदेवालाही लाभला नाही तो ब्रह्मरूप बनलेल्या संतांना लाभला. त्यांनी तो आपल्याला सांगितला आणि मिळवून दिला. म्हणून सर्व जे ब्रह्मदेवापासून सर्व जे देवता आहेत त्यांना सुद्धा संतांचा हेवा वाटतो. हे इथे आहे. पुढे 67 तोंड गोड करायला जशी साखर खावी लागते तसे आनंद प्राप्त व्हायला नाम घ्यावे लागते. तोंड गोड करायला जशी साखर खावी लागते तसा आनंद प्राप्त व्हायला नाम घ्यावे लागते. 68 झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच खरा आनंद आहे, पण ते विसरणे औषधांनी वगैरे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहून आणले पाहिजे. झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच खरा आनंद आहे, पण ते विसरणे औषधांनी वगैरे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहून आणले पाहिजे. हे इथे आपणाला सांगतायत. विस्मरण हे भगवंताच्या स्मरणानेच सहज भगवंताचं स्मरण केलं तर सर्वच गोष्टींचं विस्मरण होऊन जातं. सर्वच उपाधी निघून जातात. भूतकाळ, वर्तमान, शरीराच्या संबंधित, मनाच्या संबंधित, बुद्धीच्या संबंधित सर्व काही गळून पडतं. हे इथे आहे. तर अशा रीतीने हे प्रकरण आपलं आनंद हे प्रकरण पूर्ण झालेलं आहे. आता पुढे आहे समाधान. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय. जय जय रघुवीर समर्थ. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.